गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही आलो आहे इकडं बंटी भाऊला ॲडमिट करायचं होतं काहीच दवाखान्यामध्ये. कुठं ॲडमिट करायचं होतं? ॲडमिट नाही करायचं होतं काहीच, माझी तब्येत खराब आहे फक्त. काहीच ॲडमिटच करायचं होतं काहीच हे बघा. याला ना काहीच फक्त कंटेंट पाहिजे, एवढं सर गोष्टी ते एवढं करतो काहीच कंटेंट इम्पॉर्टंट असते यांना सांगायचं तुम्ही. मला फक्त काही दाखवायचं होतं, हे म्हणतो मला ॲडमिट करायचं काहीच आम्ही मजा करत होतो. काहीच म्हणते बोला फक्त बरं नाही ते दाखवायसाठी आलो आम्ही. असं काही नाही की त्यांना ॲडमिट करायचं काहीच काय नाही म्हणते हो सांगायला. तुम्हाला सांगितलं नाही का एवढी गोष्ट एवढं करतो कंटेंटसाठी ते पण करतो. काहीच बनते बोला असं पोट बनेल काहीच. पेशंट गाईच भाई तू तेरा देख. बंटे भाऊ तू तेरा देख. मला तू गिफ्ट कर, मला धर ना. गिफ्ट कर, मानतो गिफ्ट कर, लवकर गिफ्ट कर. अरे असं दाखव ना कॅमेरामध्ये, भाऊला गिफ्ट करते म्हणा मी. म्हण लवकर. अरे हे घ्या. हा मायाला चप्पल काढू का लवकर जाणे. तू फक्त गिफ्ट कर. कुठं जाणे तुला? बँकेत काम थोडं. बँकेत काय सम्राट नेला नुसतं इकडे. माझ्या मित्राने मला गिफ्ट केलंय आता स्टारबक्स. कितीला घेतलं का? हे कितीला घेतले? इकडे बेटा. ब्लॉग मध्ये हा हाय कर ना. हा दाखव. काढ नाही मला. हे बंद अकाउंटचं स्टेट दाखवतं आणि काय म्हणतं की घर नाही म्हणून. बरं का जायचं जाय तू स्कीमध्ये बघता आम्हाला जाय. आता घ्यायचं होतं ना काहून गाईच जायचं कुठे झाट जात नाही. पण स्कीम ऐकून घेत जा गाईच फक्त याची. माझ्या घरच्या घरच्या पाहिलं मग मारून टाका डायरेक्ट. ते बेताबच करा सीडीचे ब्लॉक काढून गाणं काय होणार पण ब्लॉग नाही येणार. तू फेमस होऊन जाशील. काही नको फेमस. ही क्लिप आली पाहिजे बरं का. ही क्लिप कट झाली ना, ही क्लिप टाकणार मी करा आता भाई तू माझ्यासाठी. खतरनाक क्लिप होती म्हणतो भाई. फेमस होऊ आपण 4 वर्षानंतर. कशा ना C1 नाही का? फेमस हो डायरेक्ट. C1 नाही का? बरोबर करतो चूत मारता काहीच बघताय. चल जाय तू जाय. अरे गाईच पा ते माणसाला चुकलं. अरे वाचलं. पा गाईच कसा गेला पाहिला का? ते माणूस पाहिलं का कसा भयान झाला. मेडिकल वगैरे दिलं डॉक्टरनी. आणि आता भाऊ घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून आले गाईस. गाडी बी चेंज करून आले गाईस. आता आम्ही आलो इथं लस्सी पिण्यासाठी. लस्सी डॉक्टर नाही सांगितलंय पण तरी बी तिथं काय त्याच्यामध्ये कुठं लावताय गाडी थोडीशी. गाडी पार्किंगसाठी गाडी जागा पकड. ह्याच्यामध्ये राहू तिला न्यूटनवरच राहू द्या. गेअर मध्ये राहू दे. हाँ सॉरी गाइस आ चुकी है हमारी लस्सी. टेस्ट करो ना कशी. टेस्ट गाईज मी टेस्ट तरी बघू देऊ का? मस्त आहे. कशी लागली? दुनिया में इतने सारे हसीन चेहरे हैं, इतने हँडसम चेहरे हैं, बट त्या चेहऱ्यामधून मला फक्त माझा स्वतःचाच चेहरा आवडतो. आहे ना? भारी दिसतो ना? भारी दिसतो का नाही? ठीक आहे का? हां एक शब्द सांग. बाहेर नाही आहे मायला भाऊ ब्लॉग चालू आहे ना भाऊ माहिती. काहीच ब्लॉगमध्ये पोरींचं नाव घेता काहीच पोरींच्या घराचं नाव घेता. पण तुम्हाला सांगतो या माणसाला एका जागी बसायची सवयच नाही. अर्धा घंटा तिकडं तर अर्धा घंटा तिकडं जायची सवय याला ह्या माणसाला. आम्ही आता बसलो होतो आमच्या ग्राउंडवरती. बघा एक ग्राउंड फेल बाकी ग्राउंड मध्ये फेल ग्राउंड. या ग्राउंडमध्ये एवढे किस्से झाले ना. किस्से तुमचे झालेले ना म्हणून तुम्हाला आवडतं ना. माझे नाही झालेले ना. या ग्राउंडमध्ये ग्रेट बेट झालाय सगळ्यांच्या. ग्रेट बेट माहिती का तुम्हाला? आमच्या नाही झाल्या काही. आम्ही मनानं शुद्ध एकदम. मनानं शुद्ध असलं तरी काय झालं पण ती तर नशिबात नाही. आमच्या जवळ आता एवढा घाण सीन झाला काहीच. आम्ही ना त्या तिथून येत होतो बरं का. तिथं दोन मुली उभ्या होत्या बरं का.
आणि त्या फोनमध्ये काहीतरी बघत होता. तर थोडा इकडं साईडला अशा गाड्या वगैरे उभं होत्या बरं का. तर भाऊने काय थोडी साईडवरून घेतली. तर त्या पोरीने काय केलं, असं फोनला पण घेतला बरं का काही. म्हणजे कसा हे बघा आता फोन असा आहे बघता येते, असं बघत होते त्यांनी आम्हाला बघितलं असं करून घेतलं. तसं काय आम्ही काहीतरी बघणार होतो त्यांच्या फोनमध्ये. आम्ही थोडी त्या मोबाईल मध्ये बघणार होतो काही कोणा सगळं चॅटिंग करत होते तिथं. इथं आमची चॅटिंग व्हायला लागलेली आहे. श्रीकांत सेट आले बघा. ऐका ना ब्लॉगमध्ये ऐका ना. ब्लॉगमध्ये ऐका ना. कुठं बसतो म्हणलं. आता ब्लॉग मम्मीला कोण ब्लॉग मम्मीला कोण खाली कशी गेली गाडी. मावशी तुम्ही ब्लॉग पाहता ना, बघा ही गाडीची कशी आहे करताय. इंजिन टेकन तो ये निकालते हुए असं काम केलं जिंदगीत पहिल्यांदा गाडी सोबत नीट असं काम केलंय. नीट नाही. असं कसं नसं नीट येत. ते आम्ही धरलेलं नव्हतं व्यवस्थित. म्हणजे पुरे खराब झाली गाडी. गाडी दे बघा खड्डे बघा. कसं वाटलं करून. थोडं फर्स्ट टाइम होतं तर मजा पण आली. हा पण एक दोन मन राहतं आपल्या. एका मनाला मजा आली आणि एका मन गॉप गॉप गॉप. पण हे पण ना ब्लॉग बी पाहिला नाही अजून. ब्लॉग आले का 2 ब्लॉग पाहिले ना. कलर कसा गेला. कलर तर तिचा बी गेला होता. आम्ही तर दोघांची शर्ट. आता आम्ही चाललोय गाडी वॉश करायला. गाडी खराब करून ठेवली या माणसाने. मस्ती बघायची आहे मस्ती. बर्नआउट करा अजून बर्नआउट. तर मित्रांनो अभी हम गाडी वॉश करके निकल चुके हैं. भाऊच्या घरी मोटार बोर होते तर तिथंच गाडी होऊन घेतली. नजरे समोर गाईज या माणसाला बाहेरचं खायचं खूप शौक आहे. गाईज पा आता कुठं खायला मी तर आलं की डाईटवर आहे तरी. माझं बी राईट चालू आहे जिममुळं. मला जमत नाही खायला. पण तरी काय असं बोलतो. आज मी खाणारच नाही. नाव सांगू शकतो. गाईज ते पा गाईज कसं खाताय मला सोडून. मी मजबूर आहे म्हणून खाऊ नाही शकत. मी आता आलोय बँकेमध्ये पैसे टाकायला. भाऊकडं खूप पैसे असतात गाईज मी खूपच तंगी म्हणजे आता कोणी मला पैसे देत असेल तर सांगा. माझा QR कोड इथं लागेल वरती. खरंच गाईज मी खूप तंगी. मला गोव्याला जायचं गाईज. तुमची मदत होईल खूप मला. मी तुम्हाला काय करतो फोन पे नंबर देऊन देतो तुमच्याकडून. फोन पे नंबर नाही गाईज. स्कॅनर देतो. स्कॅनर ठीक आहे स्कॅनर देऊन टाकतो. तुम्ही जेवढी मदत होईल तेवढी करू शकता गाईज. मी तुम्हाला गोव्याला गेल्यावर शॉर्ट आउट देईन गाईज. मी तुमचं स्पॉन्सर करून गाईज तुम्हाला मी गोव्याला गेल्यावरती. शब्द आहे हा माझा. टाकून घ्या पैसे. तू सॉरी SBI बँक. मी मास्क लावलंय कारण की मी खूप फेमस व्यक्ती म्हणून मी मास्क लावलंय. काहीच भाऊने आता पैसे टाकले काहीच नाही काहीच पैसे नाही टाकले मी. ते माझ्या मित्रांना मला पैसे दिले होते ते टाकले मी आणि त्याच्या अकाउंटला लगेच टाकायचे. मी तुम्हाला इथं काहीच किंवा लागून जाईल माझ्या गोव्याला जायच्या पहिले. पण तू गोव्याच्या पहिले ब्लॉग टाकेल. गोव्याच्या करायचं आपल्याला स्पीड मोड लावायचे रे. ते काढू काही पाच होता. आता कर कमी. ब्रेकिंग. तो चहा प्यायला आलो. चाय का चाय नाही रे. कट झालं पाहिजे या बंटीमध्ये त्यांचं नाव इथं मेन्शन करून देतो खाली.
नाही काही वहिनी वगैरे नाही आहे. आता हे बघून देणार मला माझा मित्र. हे बघा इमेज डिसाईड बघा. करा याच्यामध्ये कोण सेक्सी दिसतं तिघांमध्ये आणि मग विचार करा की मशीन कोणाला असेल आणि कोणाला नसेल. तर मी तर मॅरिड आहे, मला कमेंट नका. काही चांगलं दिसतं माहिती मला, मी मान्य करतो. कोणी तर एवढं चांगलं दिसतं पण मी बोलू नाही शकत काहीच. तुम्हाला ब्लॉगमध्ये बंटी बाबा हसताना खेळताना दिसत असन, बट त्याच्या मागचं रिझन ना खूप खूप भयानक आहे काहीच. हे ब्लॉगमध्ये टाकणार आहे मी. माझा मित्र आहे त्याचा मागचा रिझन काहीच तसं नाही काहीच, तसंच बट नाही. हे तुमच्या या हसऱ्याच्या मागं खूप दुःख लपवले. नाही काहीच नाही, दुःख काहीच नाही. तुम्हाला वाटतं का माझ्या मागं दुःख असं? नाही काहीच एक स्टोरी सांगेन मी तुम्हाला एक दिवस नक्की. नाही काहीच. चला आता घरी जाऊ. हाँ 80 गलत बता रहा, 10 रुपये कम किए. गलत बता रहे. 10 कम बता रहा था तो हमको. 70 80 मारायचं. हो 70 बोलू ना. नाही 80. भाऊ आपली जिम त्याच्या आठवण आली मला. मी किती पेतो डायरेक्ट आता मला ती चाटून आली. काही आमची इथं जिम होती वरती, पण बंटे भाऊने सोडून दिली. गाईज मॅच चालू आहे जिम. काही चालू नाही काहीच. गाय वहिनी सोबत बोलता हां बोल ना. जवळ भेटला होता म्हणे तू. हां फुलाच्या दुकान जवळ भेटला होता म्हणे. वहिनीला तिने बघितलं ना. ओके चालेल. पाणीपुरी आणतो काही तेव्हा मीच काही पाप केलं. नशीब फुटकं याला पण गर्लफ्रेंड नाही, याला बायको आहे. लव्ह यू म्हणे. आलं ब्लॉग मध्ये येईल ते. आणि डोसा गाईच याचं शॉप आहे गाईच. शॉपचं नाव दाखव. एकदा अवश्य भेट द्या. एकदा अवश्य भेटता गाई. डोसा एक नंबर. डोसावाला. डोसा एक नंबर लागतो. डोसा खरंच एक नंबर लागतो गाईच. खूपच छान आहे टेस्ट वगैरे. हा. तर एकदा अवश्य भेट द्या डोसाला. हां नक्की या. ओके डन. चला काही सुचतच नाही खाल्ल्याशिवाय. नुसतं खायचं पाहतो माणूस. नुसतं खायला लागतं. नुसतं खायला लागतं. आणि याला बी भाऊ काय करावं, नुसतं सुचतच नाही, आवडतच नाही. फॅमिली पॅक. मी सांगतो तुला काय नाही. चला मी गाडी घेऊन बिन दाखव. भाऊ 2 शब्द तुझ्या आमच्या माहिती गाईच म्हणून आम्ही केटीएम घेतली 390. 4 लाखात गेली. एवढी स्वस्त बोली लागत होती, तर 4 लाखाच्या वरती नाही. मग याला याची गरज आहे का की म्हणायची. मी फक्त त्याला प्रेमानं विचारलं 2 शब्द. पण का चांगलं म्हणलो ना मी तुला. का ब्लॉग नको म्हणून आमची मर्जी. माझा ब्लॉग आहे. हा ना. काहीच आम्ही माहीत भोगणार होतो. दूध घ्यायला आलो आम्ही. कोणाचं घ्यायला? दूध घ्यायला आलो काहीच. कोणाचा? महेशचं दूध घ्यायला आलो आम्ही काहीच. वाले काय म्हणणं आहे एवढे माझे घेत आहे. दूध संपलो यार. मेरा भाई तू मेरी जान है. 2 लिटर. 1 लिटर नाही 2 लिटर. माझं आहे ते. म्हणजे एवढे माझ्या कोण घेतलं माझ्या वर्गात. भाऊ आपला योग गाईस. माझे पप्पा गेले होते. अरे सॉरी रे. एवढा गंदा शॉट. बंद कर. हे टाकणार आहे घरा ब्लॉग मध्ये. कंटेंट आहे मला का सांगू. गाईज काऊन माहिती ना, मी माझ्या मोठ्या भावाला मारू शकत नाही गाईज. तो मला काही करू. काऊन माझे पप्पाचे लय मोठे उपकार आहे त्याच्यावरती. माझे पप्पाचे 4 थेंब. तू मागे पडता ना. मग ती माहिती तिकडे माझी करणं मग माझ्या समोर माझ्या काऊन करतो तू. मी माझ्या केली तर समोर. घरी पोचलोय दूध घेऊन. आणि आता आम्ही ब्लॉग एंड करायचा टाइम झालाय काही. आमचा ब्लॉग तुम्हाला आवडलाय आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. स्नॅप स्वतःला पण पाठवू. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.